नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो 1 तारखेपासून EPS 95 पेन्शनमध्ये मोठा बदल होणार आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 1 तारखेपासून EPS 95 पेन्शनमध्ये मोठा बदल। मित्रांनो नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो EPS 95 अंतर्गत देशातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी मोठी बातमी आहे। 1 एप्रिल 2025 पासून EPS 95 पेन्शनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत। या बदलामध्ये किमान पेन्शन, महागाई भत्ता म्हणजे DA आणि थकबाकी भरणे याचा समावेश आहे। लाखो पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2025 अंतर्गत EPS 95 पेन्शन योजनेत अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत। पहिला आहे किमान पेन्शनमध्ये वाढ। मित्रांनो सध्याची किमान पेन्शन दरमहा 1000 रुपयावरून 7500 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। कमाल पेन्शन देखील 10,050 रुपयापर्यंत पोहोचू शकते। दुसरा आहे महागाई भत्ता म्हणजे DA। मित्रांनो त्यात नियमितपणे DA जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यामुळे पेन्शनधारकांची क्रयशक्ती सुधारेल। तिसरा आहे थकबाकी भरणे। मित्रांनो जानेवारी 2025 पासून प्रलंबित DA थकबाकी भरणे सुरू होईल। हे 4 हप्त्यामध्ये दिले जाईल। पहिला हप्ता जानेवारी 2025, दुसरा हप्ता फेब्रुवारी 2025, तिसरा हप्ता मार्च 2025, चौथा हप्ता एप्रिल 2025। चौथा आहे मोफत वैद्यकीय सेवा। मित्रांनो सर्व निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जातील। पाचवा आहे पगार मर्यादेत वाढ। EPF आणि EPS अंतर्गत वेतन मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। मित्रांनो EPS पेन्शन योजनेचे फायदे आणि आव्हाने काय आहेत याबद्दल आपण बोलूया। वृद्धावस्था सुरक्षा। नवीन योजना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करतील। महागाईपासून दिलासा। DA आणि थकबाकी भरल्याने महागाईचा प्रभाव कमी होईल। आरोग्य सेवा। मोफत वैद्यकीय सुविधामुळे आरोग्याशी संबंधित खर्च कमी होईल। मित्रांनो EPS 95 पेन्शनधारकांनी आपल्या मागण्यासह सरकारकडे दीर्घकाळापासून संपर्क साधला होता। या मागण्याच्या गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेले आहे। लाखो पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा आणि DA जोडण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याच्या वृत्ताला अनेक स्रोतांकडून पुष्टी मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे। तर मित्रांनो कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।